आपण आता इंग्लिशमधलं जेंडर पाहणार आहोत. तर जेंडर म्हणजे काय? जेंडर इंडिकेट्स वेदर अ पर्सन or an animal. पहा, gender indicates where a person or an animal is a male or female. ओके, मेल आहे की फिमेल हे कशावरून कळतं? जेंडरवरून. जेंडरला मराठीत काय म्हणतात? लिंग. मग स्त्री आहे की पुरुष आहे आपल्याला त्या लिंगांवरून कळतं. स्त्रीलिंग, पुरुषलिंग, पुल्लिंग, ओके, नपुसकलिंग हे सगळं आपण मराठीमधून शिकलेलो आहोत. सेम वे आपण इंग्लिशमधून पण पुन्हा तेच शिकणार आहोत. द वर्ड जेंडर इज ओरिजिनेटेड फ्रॉम लॅटिन वर्ड जीनस विच मीन्स काइंड ऑर सॉर्ट. जीनस म्हणजे काय? त्याचा अर्थ काय होतो? काइंड. काइंड म्हणजे काय? दयाळू नाही. काइंडचे पहा दोन अर्थ होतात. काइंड म्हणजे दयाळू, स्पेलिंग सेम आहे. आणि काइंड म्हणजे प्रकार. आणि सॉर्टचा पण अर्थ काय होतो? प्रकार. कुठला प्रकार आहे? जीनस म्हणजे प्रकार. ओके, तर आता जेंडरचे जीनस पाहूया. काइंड्स ऑफ जेंडर्स. इन इंग्लिश लँग्वेज जेंडर्स आर ऑफ 4 काइंड्स. इंग्लिश भाषेमध्ये 4 प्रकारचे जेंडर्स आहेत. पहिले पहा, मॅस्क्युलाइन जेंडर. उच्चार नीट पाहून घ्यायचेत कारण आपण बोलायला शिकणार आहोत त्याच्याबरोबरच. मॅस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, कॉमन जेंडर, न्यूटर जेंडर. ओके, त्याच्यानंतर तुम्ही असे माझ्यानंतर उच्चार केले तरी सुद्धा चालतील, ज्याच्यामुळे तुमचे उच्चार कसे होतील? व्यवस्थित होतील. पहा पुन्हा एकदा, मॅस्क्युलाइन किंवा मस्क्युलाइन जेंडर, फेमिनाइन जेंडर, कॉमन जेंडर, न्यूटर जेंडर. ओके, आता नाव पाहूया. मॅस्क्युलाइन जेंडर म्हणजे काय? अ नाउन विच डिनोट्स अ मेल पर्सन. मेल म्हणजे काय? पुरुष. मेल अँड फिमेल. ओके, ऑर ॲन ॲनिमल इज नोन ॲज मॅस्क्युलाइन जेंडर. पहा, अ नाउन. नाउन म्हणजे काय? नाम. ते नाम काय डिनोट करतं? काय दर्शवतं? अ मेल पर्सन, पुरुष पर्सन दर्शवतं किंवा पुरुष ॲनिमल मेल ॲनिमल सांगतं. इज नोन ॲज मॅस्क्युलाइन जेंडर. फॉर एक्झाम्पल, बॉय, ब्रदर, फादर. यांच्यामध्ये कॉमा आहे प्रत्येक शब्दामध्ये. कॉमा केल्यामुळे काय होतं? सेपरेशन ऑफ द वर्ड्स होतात. हजबंड, हॉर्स, डॉग, ड्रोन, किंग, कोर्ट, मॅन, मॉन्क, नेफ्यू, सन, स्टॅग, अंकल, विझर्ड, ऑथर. हे शब्द कसे आहेत? मॅस्क्युलाइन जेंडरचे आहेत, म्हणजेच पुल्लिंगी शब्द आहेत. ओके, आता पाहूया फेमिनाइन जेंडर म्हणजे काय? फेमिनाइन जेंडर म्हणजे अ नाउन विच डिनोट्स अ फिमेल पर्सन or an animal is known as feminine gender. Okay, a noun which denotes a female gender person, स्त्रीलिंगी शब्द, or an animal is known as feminine gender. Okay, for example, girl, sister, mother, wife, mare, bitch, bees, queen, लेडी, वुमन. वुमॅन नाही म्हणायचं, वुमन, नन, नीज. पाहता स्पेलिंग आहे NIECE, नीज, पण उच्चार काय होतं? स, नीज. ओके, डॉटर, हिन, आंट, विच, ऑथरेस. ओके, पहा आता वरचे जे शब्द आहेत त्याला तिथं आपण काय केलं आहे? फेमिनाईनमध्ये कन्वर्ट केलं आहे. बॉय, गर्ल, ब्रदर, सिस्टर, फादर, मदर, हजबंड, वाईफ. हॉर्सच्या याला काय म्हणतात? मेअर. हॉर्स, लेडी हॉर्स म्हणजेच मेअर. ओके, डॉग, बिच म्हणजे कुत्रं, ड्रोन, किंग, क्वीन, कॉड, लेडी, मॅन, वुमन, मॉन्क, नन, नेफ्यू, नीस, सन, डॉटर, स्टॅग, हिन. स्टॅग म्हणजे हर्न, काळवीट, अंकल, आंट, विझर्ड, विच म्हणजे चेटकीन, विझर्ड म्हणजे चेटक्या, ऑथर, ऑथरेस. ओके,
कळालं तुम्हाला फेमिनाईन जेंडर आणि मॅस्क्युलाईन जेंडर. आता कॉमन जेंडर म्हणजे काय पाहूया. कॉमन जेंडर म्हणजे अ नाउन विच डिनोट्स बोथ मेल अँड फिमेल पर्सन ऑर ॲन ॲनिमल इज नोन ॲज कॉमन जेंडर. पहा आता मेल आणि फिमेल दोघांच्या म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल पॅरेंट्स म्हटलं की आई वडील दोघंही येतात, दोघांचंही दर्शवलं जातं. ओके, कॉमन जेंडर. फॉर एक्झाम्पल पाहूया. पॅरेंट्स दोघं पण आले. पेंटर, मग ती लेडी पेंटर असू दे नाहीतर पुरुष पेंटर असू दे. ड्रायव्हर, लेडी ड्रायव्हर असू दे किंवा पुरुष ड्रायव्हर असू दे. सिंगर, गायक. कझिन, मग तो पुरुष असू दे किंवा स्त्री असू दे. चाइल्ड, आर्टिस्ट, कुक, जज, रायडर, फ्रेंड, प्युपिल, thief, सर्वंट, रिलेशन, एनिमी, पर्सन. हे शब्द मी प्रत्येक शब्दाच्यासाठी वाचून दाखवते की तुम्हाला त्याचे उच्चार नीट करता यावेत, समजावेत. ओके, स्वतः हे आहे कॉमन जेंडर. पुढे आहे न्यूटर जेंडर म्हणजे काय. अ नाउन विच डिनोट्स नायदर मेल नॉर फिमेल पर्सन. याच्यामध्ये स्त्री कळत नाही आणि पुरुषही नाही असं. ओके, और ॲन ॲनिमल इज नोन ॲज अ न्यूटर जेंडर म्हणजे नपुसकलिंगी. फॉर एक्झाम्पल बुक, ते पुस्तक बोलतो आपण. पेन, ते पेन. पेन्सिल, टेबल, लॅम्प, हॉर्स, रेडिओ, अल्बम, फोटोग्राफ, कॅमेरा, ग्लास, कॉलेज, स्कूल, सायन्स, पोएट्री अँड कार. ओके, हे शब्द कसे आहेत. स्त्री नाही पुरुष नाही. आपण काय बोलतो, ती कार किंवा ती कविता, म्हणजे याच्यामध्ये आपण जेंडर वापरत नाही. ओके, न्यूट्रल जेंडर्स आहेत हे सगळं. ते ग्लास, ते कॉलेज, ती स्कूल, आहे की नाही. पण हे न्यूट्रल आहे, याच्यामध्ये स्त्री पुरुष असं नाही. ओके, सम फॅक्ट्स अबाउट जेंडर्स. काही फॅक्ट्स दिलेले आहेत इथं. सेल्समन, तर सेल्समनला हा कोण आहे, मॅन, म्हणजे हा कोण आहे, मॅस्क्युलाईन जेंडर आहे. पण त्याचं वुमन याच्यामध्ये कसं होईल, सेल्स वुमन होईल किंवा त्याला दुसरा शब्द काय वापरतो आपण, गर्ल. ओके, सेल्स गर्ल. त्याच्यानंतर स्पोक्समॅन. ओके, स्पोक्समॅन म्हणजे काय, जो भाषण देतो तो. स्पोक्स वुमन. चेअरमन, दुसरा शब्द आहे चेअरपर्सन किंवा चेअर वुमन. ओके, बट सेल्सपर्सन, चेअरपर्सन, स्पोक्सपर्सन्स आर प्रिफर्ड, म्हणजे बऱ्याच वेळा हे वापरलं जात नाही हे शब्द असे. ओके, आता शिप्स अँड कंट्रीज आर ट्रीटेड ॲज फेमिनाईन जेंडर समटाईम्स. पहा, कधी कधी जहाज आणि देश यांना फेमिनाईन जेंडर म्हणून उल्लेख केला जातो कधी कधी. पहा आता, द शिप हॅज लॉस्ट ऑल हर क्र्यू. शिपनी काय केलं होतं, क्र्यू म्हणजे काय, खलाशी. त्याचे जे सगळे खलाशी होते ते हरवले होते. ओके, इंडिया इज प्राऊड ऑफ हर हेरिटेज अँड कल्चर. आपण आपल्या भारताला मदरलँड म्हणतो, त्यामुळे तिला स्त्री याने उद्देशलं जातं. ऑब्जेक्ट्स नोटेड फॉर स्ट्रेंथ अँड व्हायलन्स आर ट्रीटेड ॲज मस्क्युलाईन जेंडर. किंवा ऑब्जेक्ट जे आहेत, पाहता काय करतात, स्ट्रेंथ, एनर्जी देणारे किंवा व्हायलन्स करणारे. फॉर एक्झाम्पल सन, तो सूर्य. समर, विंटर, टाईम, डेथ. याला काय केलं जातं, मस्क्युलाईन जेंडरनी हे केलं जातं इंग्लिशमध्ये. द सन कास्ट हिज बीम ऑन द रिच अँड पुअर अलाइक. सूर्य आपले किरण गरीब आणि श्रीमंतांवर सारखीच स्प्रेड करतो किंवा सारखीच उष्णता देतो. टाइम कीप्स ऑन टिकिंग अँड मेक्स एव्हरीबडी हिज स्लेव्स. पहा, आपल्या मराठीमध्ये वेळ ही स्त्रीलिंगी आहे, पण इंग्लिशमध्ये टाईम हा कसा आहे, पुल्लिंगी आहे. सो इथं वेळेने काय केलेलं आहे, प्रत्येकाला आपला गुलाम करून घेतलेला आहे. स्लेव किंवा स्लाव. स्लाव म्हणजे काय, गुलाम. स्लेव म्हणजे गुलाम. डेथ टूक ऑल मुंबईकर्स इन हिज ग्रिप ड्युरिंग द बॉम्ब ब्लास्ट. डेथने काय केलं, सगळ्या मुंबईकरांना आपल्या कवेत घेतलं, ग्रिप,
ड्युरिंग द बॉम्ब ब्लास्ट. जेव्हा बॉम्ब ब्लास्ट झाला तेव्हा मृत्यूने सर्वांना आपल्या कवेत घेतलं. तो मृत्यू मराठीत सुद्धा तो मृत्यूच म्हणतो आपण. ऑब्जेक्ट्स नोटेबल फॉर ब्युटी, ग्रेस, जेंटलनेस अँड ॲडमायरेशन आर ट्रीटेड ॲज फेमिनाईन जेंडर. जिथं सौंदर्याची व्याख्या असते, सौंदर्य असतं, त्या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द वापरले जातात. फॉर एक्झाम्पल मून. ओके, द मून हॅज हिडन हर फेस बिहाइंड द क्लाउड. आपण तो चंद्र म्हणतो, पण इंग्रजीमध्ये काय आहे? चंद्र हे स्त्रीलिंगी वापरलं जातं. द मून हॅज हिडन हर फेस बिहाइंड द क्लाउड. चंद्राने आपला चेहरा ढगांच्या मागे लपवून टाकला. ब्युटी. ओके. स्प्रिंगिंग द स्प्रेड. स्प्रिंग हॅज स्प्रेड हर मॅन्टल ऑन ग्रीनरी ओव्हर द अर्थ. वसंत ऋतूने सगळीकडे आपलं अस्तित्व दाखवून दिलं, सगळीकडे ग्रीनरी फैलावलेली आहे. ओके. ऑटम. ऑटम म्हणजे काय? स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. ऑटम म्हणजे काय? तर हिवाळा. नेचर, लिबर्टी, जस्टिस, मर्सी, पीस, होप, चॅरिटी हे सगळे शब्द स्त्रीलिंगी वापरले जातात. जिथं सौंदर्य येतं, जिथं दया येते, जिथं काइंडनेस येतो, ते सगळे शब्द आपण स्त्रीलिंगी म्हणून वापरतो. फॉर एक्झाम्पल, पीस हॅज हर विक्टोरियस नो लेस रिनॉक दॅन वॉर. पीस ही काय आहे? पृथ्वीचं विक्ट्री आहे. शांतता ही पृथ्वीचं जिंकणं आहे. तिला युद्ध आवडत नाही. ओके. And in this way we have seen about the gender. For that I will send you homework. Okay. And some words also. Okay. Thank you.